थेट जाऊयात आता पिंपरीमध्ये, कारण पिंपरीत एक नवा चित्रपट आलाय. होय, त्या चित्रपटाचं नाव आहे KGF 3 आणि यात 2 गरुड आहेत बरं का. 2 गरुड आहेत आणि त्यात एक बिना दाढीचा आहे आणि एक दाढीवाला देखील आहे. अर्थात अजित पवार आणि महेश लांडगे. हे लांडगे तेच ज्यांचं अजित पवारांशिवाय पानही हलत नव्हतं. आता हेच लांडगे भाजपच्या वळसणीला जाऊन बसलेत, भाजपवासी झालेत. त्यामुळे ते आव्हान देतात अजित पवारांना. आणि यामुळे काय झालंय तर यामुळे भोसरीतलं वातावरण, राजकारण पेटल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं काय घडतंय आणि हा चित्रपट कसा सुरू आहे बघा. तुम्ही कधी बघितला KGF नावाचा पिक्चर बघितलाय का? लय भारी पिक्चर आहे. तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घालतो? अरे आमचे या रणरागिनीच तुझा कार्यक्रम करतो. आरेला कार्य करणार आहे मी. एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. 91ला या शहरामध्ये आलो. कशाला आला? कशाला आला? कोण ओळखत होतं? कोण ओळखत होतं 91ला? तू दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं, त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली. का दिली? तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली. स्थानिक इथला पिंपरी चिंचवडकर जर मोठा होत असेल तर त्याला सन्मानाची वागणूक त्यांच्याकडे कधीच मिळाली नाही. पिंपरी चिंचवड मधला हा दादा विरुद्ध दादा सामना. एकेकाळी अजित पवारांच्या तालमीत तयार झालेले महेश लांडगे आज त्यांच्या समोर शड्डू ठोकून उभे ठाकलेत. पिंपरीत भाजप विरुद्ध दोन्ही राष्ट्रवादी असा सामना आहे. त्यामध्ये अजित पवारांनी फैलावर घेतलाय ते महेश लांडगेंना. अजित पवारांनी लांडगेंना थेट इशाराच दिलाय. तुम्ही दादागिरी करता, तुम्ही दहशत निर्माण करता, गुंडगिरी करता. ज्या गावच्या बोरी असतात त्याच गावच्या बाबळी असतात हे विसरू नका. आणि मी देखील आरेला कार्य करणार आहे मी. एकतर कोणाच्या नादी लागत नाही, पण कोण माझ्या नादी लागला तर मी त्याला सोडत नाही. तुम्हाला अख्ख्या महाराष्ट्राला माहिती, मी जर कुणाचं ठरवलं तर त्याचा कार्यक्रमच करतो. अरे तू कार्यक्रम करतो तर आम्ही काय बांगडे घालतो? अरे आमचे या रणरागिनीच तुझा कार्यक्रम करतील. एक तर बांगड्या भरल्या नाहीत म्हणजे कुठंतरी महिलांचा अपमान हे महेश लांडगे करतात असं आम्हाला वाटतं. म्हणजे बांगड्या घातल्या म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती नसतो असं जर महेश लांडगेंना वाटत असेल तर महेश लांडगेचा खरा चेहरा इलेक्शनच्या तोंडासमोर, नाहीतर इलेक्शन जेव्हा मतदान होणार आहे त्याच्या आधी महेश लांडगेंचा खरा चेहरा समोर येत चाललेला आहे. महेश लांडगेंच्या पायाखालची माती ही सरकलेली आहे. महेश लांडगे हे मूळचे राष्ट्रवादीचे, त्यामुळेच अजित पवारांचा विशेष निशाणा लांडगेंवर आहे. अजित पवारांनी महेश लांडगेंना आपण कसं मोठं केलं याचेही दाखले दिले. तुम्ही बघा की ही सगळ्यांना निवडून दिलं तर अजित पवार नेतृत्व करणारे, दुसऱ्यांना निवडून दिलं तर ज्याची मी त्याला नगरसेवक केलेलं होतं, त्याच्यानंतरच्या काळात स्टँडिंग कमिटी त्याला दिली. का दिली? तर विलास लांडेंना आमदारकीला तिथं त्रास होऊ नये म्हणून दिली. ह्या पट्ट्यांनी त्या स्टँडिंग कमिटीमध्येच काय करायचं ते केलं आणि तेच विलासच्या विरोधामध्ये पट्ट्यात निवडून आला. अशी भरपूर नावं आहे या शहरामध्ये. ज्यांनी इथे येऊन भाषण केलं त्यांच्या आडनावाला मोठं केलंय. मी सगळ्या पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे 91ला या शहरामध्ये आलो. कशाला आला? कशाला आला? कोण ओळखत होतं? कोण ओळखत होतं 91ला? तुमचे चुलते नसते तर तुम्हाला कुणीच ओळखत नव्हतं. भाजपचे आमदार महेश लांडगे तर अजित पवारांबद्दल बोलताना थेट अरेतुरेवर आलेत. मोदींनी कारवाईचा इशारा देताच अजित पवार कसे भाजपमध्ये गेले असं म्हणत लांडगेंनी अजित पवारांवर निशाणा साधलाय. 91ला आला त्यावेळेस परिस्थिती काय होती? त्यावेळेचे फोटो आहेत, दाखवू का मी? दाखवू का? त्यावेळेस पासून आतापर्यंतची संपत्ती किती झाली विचारलं कधी पिंपरी चिंचवड मधल्या लोकांनी? विचारलं का?
स्थानिक इथला पिंपरी चिंचवडकर जर मोठा होत असेल तर त्याला सन्मानाची वागणूक त्यांच्याकडे कधीच मिळाली नाही, कधीच मिळाली नाही. आणि मग त्यांना कदाचित असं वाटतं की इथलं स्थानिक नेतृत्व जर मोठं झालं तर त्यांच्याकडे कोण जाणार नाही. आणि ज्याला इशारा द्यायचा त्याला कळालं की देवा भाऊ आता काहीतरी करणार आहे, की संध्याकाळी 70,000 कोटीचा घोटाळा काढणार आहे, संध्याकाळी लगेच जमा होतात. इकडला घोटाळा काढणारे लगेच जमा होणार आहे. अहो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर मला एक पिक्चर आठवतो. तुम्ही कधी बघितला KGF नावाचा पिक्चर बघितलाय का? लय भारी पिक्चर आहे, बघायला लय भारी. त्यामध्ये गरुडा नावाचा एक माणूस आहे, गरुडा बघितलाय? केस बीस असे लांब. अहो या भागामध्ये 2 गरुड आहेत, एक दाढीवाला गरुडा आणि एक बिना दाढीवाला गरुडा. भ्रष्टाचार, नगरसेवकांची फोडाफोडी, स्थानिक उपरे वाद यामुळे पिंपरीमधल्या भोसरीमधली लढत ही रंगतदार झाली आहे. भोसरीमध्ये अजित पवार आणि महेश लांडगेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेल्या वेळी भोसरीतल्या 5 प्रभागातून भाजपचेच 4 नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे एकूण 32 नगरसेवक या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळेच अजित पवारांचं भोसरीवर यंदा विशेष लक्ष आहे. सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड.